नमस्कार, कसे आहात आपण? आपल्याला दररोजचीच एवढी कामं असतात की आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही किंवा नवीन जे एक्स्ट्रा कामं असतात त्यामध्ये देखील आपल्याला वेळ देता येत नाही। आजपासून तुमची ही समस्या दूर होणार आहे, कारण की अवघड किचकट कामं करण्यासाठी आपण वापरणार आहोत WD-40 नावाचा स्प्रे, जो की कोणत्याही भागावरती असलेलं स्टिकर अगदी सहज काढतो। आपल्याकडे असे भरपूर वस्तू येतात, जसं टेबल, खुर्ची किंवा कोणती बॉटल, इतर कोणतीही वस्तू त्यावरती जर स्टिकर असेल, आपण जर याला असंच ओढून काढायला गेलं तर याचा चिकटपणा असा खाली राहतो। या अगोदर तुम्ही पाहू शकता एक स्टिकर होतं, त्याचा चिकटपणा यावरतीच असा राहिला होता, पण या स्प्रेमुळे हा चिकटपणा पूर्ण निघून जातो आणि हे स्टिकर काढण्यासाठी आपल्याला इथे वेळ आणि मेहनत दोन्ही लागत नाही। पाहू शकता किती सहज हे स्टिकर साफ झालेलं आहे। कितीही जुनं किंवा मोठं स्टिकर तुम्ही या WD-40 स्प्रेने काढू शकता। यानंतरची आपली टिप आहे, सायकल असो किंवा कोणतीही वस्तू घरामध्ये आपण जर त्याला जास्त वापरलं नाही आणि त्यावरती जर लोखंडी नट बोल्ट असेल, तिथे गंज लागतो आणि तो नट बोल्ट एवढा टाईट होतो की अजिबात आपण याला काढायला गेलं तरी तो निघत नाही। पण WD-40 हा स्प्रे वापरल्यामुळे हा जो नट बोल्ट आहे तो खूप व्यवस्थित अगदी सहज निघतो। इथे आपल्याला हा स्प्रे करून ठेवायचा आहे साधारण याला 5 मिनिट, आणि त्यानंतर तुम्ही जर नट बोल्ट अशा प्रकारे फिरवून घेतला तर अगदी सहज तुमचा नट बोल्ट निघेल। कितीही दिवसाचा जाम झालेला नट बोल्ट तुम्ही काढू शकता फक्त या WD-40 स्प्रेमुळे। आणि इथे पाहू शकता हा नट बोल्ट आहे जो की खूप जास्त गंज लागलेला आहे, आणि यामध्ये तुम्ही पाहताल तर अगदी नॅरो अँगल दिलेला आहे, म्हणजे एक स्ट्रॉ आहे जो की अगदी बारीक ठिकाणी जाऊन आपल्याला स्प्रे करण्यासाठी कामी येतो आणि आपलं काम जे अवघड होणार होतं ते अगदी सोपं होतं। पाहू शकता किती गंज लागलेला नट बोल्ट अगदी सहज निघत आहे। आपला हा WD-40 स्प्रे लुब्रिकेशनचं काम करतो, म्हणजे जर कुठे गंज लागला असेल तो निघतो, त्यासोबतच दरवाजामध्ये करकर कुठे आवाज होत असेल तो घालवण्यासाठी देखील हा आपण स्प्रे वापरू शकतो। त्यासोबतच सायकल चालवायला इथे जड जात होती तर याच्या चेन वरती मी हा स्प्रे करत आहे, जेणेकरून आपण याला सुरळीत असं हलकं व्यवस्थित चालवू शकतो। या WD-40 स्प्रेचे एवढे सगळे फायदे बघून नक्कीच तुम्हालाही वाटलं असेल की मला हा कुठे भेटेल किंवा याविषयी माहिती, तर सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। पिडिलाइट कंपनीचा हा WD-40 नावाचा स्प्रे आहे, जो की वापरायला खूपच युजफुल आहे आणि सोपा देखील आहे। पाहू शकता इथे याचा वाईड अँगल असा आहे की कुठे जर तुम्हाला याला असं मोठ्या जागेत स्प्रे करायचा असेल तर तुम्ही इथून स्प्रे करू शकता। त्यानंतर नॅरो जागेमध्ये जर तुम्हाला हा स्प्रे करायचा असेल तर ही जी नळी आहे, स्ट्रॉ आहे, तो अगदी बारीक ठिकाणी जाऊन आपल्याला स्प्रे करण्यासाठी खूप कामी येतो। हा स्प्रे वापरत असताना आपल्याला आगीपासून मात्र दूर ठेवायचा आहे, एवढी काळजी तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल। म्हणजे गॅसच्या शेगडीच्या अवतीभोवती याचा वापर करायचा नाही, त्यासोबतच याला अन्न पदार्थापासून दूर ठेवायचा आहे। या स्प्रेचे 2000 पेक्षा जास्त उपयोग आहेत घरामध्ये आणि घराच्या बाहेर। हा स्प्रे तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल। कोणत्याही ठिकाणचा जुन्यातला जुना गंज काढण्यासाठी आपण या स्प्रेचा उपयोग करू शकतो। त्यासोबतच जर नळावरती पाण्याचे पांढरट डाग झाले असतील तर ते काढण्यासाठी देखील आपल्याला याचा वापर करता येईल। अजून बरेच आपण याचे उपयोग पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। याला वापरण्या अगोदर अशा पद्धतीने आपल्याला शेक करायचा आहे आणि त्यानंतर आपण याला कुठेही स्प्रे करू शकतो। अगदी तासाभराचं आपलं काम चुटकीसरशी होणार आहे। चला तर मग पाहूयात अजून याचे आपल्या घरामध्ये कोणते कोणते उपयोग आहेत। आपल्या घरातील जे फर्निचर असतं किंवा लाकडी दरवाजे असतात ते काही दिवसानंतर त्याची जी शायनिंग आहे ती निघून जाते, तर ही शायनिंग परत आणण्यासाठी आपण या स्प्रेचा उपयोग करू शकतो। फक्त हा जो स्प्रे आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ज्या वुडनवरती किंवा लाकडी वस्तूवरती तुम्हाला शायनिंग वापस आणायची आहे त्या ठिकाणी स्प्रे करा आणि एका कपड्याने याला असं पुसून घ्या। इथे आपल्याला याला घासत बसायची गरज नाही, अगदी स्प्रे करून याला फक्त आपण पुसून घेणार आहोत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। इथे मी हा लाकडी भाग अर्धा पुसून घेतलेला आहे आणि अर्धा भाग तसाच आहे। दोन्ही मधील फरक तुम्ही पाहू शकता, खूप छान आपल्याला रिझल्ट भेटतो। विशेष म्हणजे इथे लाकडी वस्तूची जी शायनिंग आहे ती पण परत येते आणि यावरती धूळ बसत नाही। यानंतरची आपली टिप आहे, आजकाल प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन केलं जातं आणि सेलिब्रेशन म्हणजे आपण घरामध्ये लावतो बलून, फुगे, आणि हे फुगे चिटकवण्यासाठी भिंतीवरती अशा प्रकारे चिकटपट्ट्या लावल्या जातात, ज्या काढणं खूप अवघड जातं। एकतर त्या निघत नाहीत किंवा कलर जो भिंतीवरती लागलेला असतो त्या कलर सहित या चिकटपट्ट्या निघतात, भिंत खूप जास्त खराब होते। पण या स्प्रेमुळे आपली जी भिंतीवरील चिकटपट्टी आहे ती अगदी सहज निघते
अजिबात यावरती ही अशी राहत नाही। इथे आपल्याला हा स्प्रे करून 5 मिनिट फक्त ठेवून द्यायचा आहे। बऱ्याच वेळा असं होतं अर्धवट चिकटपट्टी निघते किंवा चिकटपट्टी अशीच ठेवली तर त्यावरती धूळ साचून काळा तिथे डाग पडतो, तर असं होऊ नये यासाठी हा स्प्रे करा आणि नंतर याला असं काढा। तुमची भिंतही खराब होणार नाही आणि जास्त वेळही जाणार नाही। हा जो स्प्रे लिक्विड यावरती पडलेला आहे तो थोड्या वेळानंतर वाळून पूर्णपणे भिंत आपली स्वच्छ होईल। यानंतरची आपली टीप आहे, घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या की आपण दररोज वापरतो आणि काही दिवसानंतर यामधून करकर असा आवाज यायला लागतो, जसं की घरातील दरवाजे, त्याचे हिंजेस किंवा इतर कोणत्या वस्तू किंवा जसं आता वॉशिंग मशीनचा दरवाजा, तर इथे आपण वापरू शकतो हा स्प्रे, जेणेकरून इथे हे लुब्रिकेशनचं काम हा स्प्रे करतो आणि आपल्या या काही वस्तूंमधून करकर जो आवाज येत असतो तो पूर्णपणे बंद होतो। पाहू शकता घरामध्ये आपण याला बऱ्याच अजून ठिकाणी वापरू शकतो, जसं आता शूज क्लिनिंग साठी देखील आपल्याला याला वापरता येतं। आपले जे शूज असतात दररोज आपण त्यांना साफ करत बसतो ते देखील आपण हा स्प्रे करून पुसले तर खूप छान शायनिंग परत येते आणि चमकायला लागतात। यानंतर आपल्या घरामध्ये जर काही कबूतर येत असतील किंवा इतर कोणते पक्षी, त्यांना घालवण्यासाठी देखील हा स्प्रे आपण करू शकतो। जाळीवरती असा स्प्रे आपल्याला करायचा आहे। याच्या वासाने अजिबात आपल्या घरामध्ये कबूतर येत नाहीत। त्यासोबतच घरामध्ये जर तुमच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि मुंग्या खूप जास्त कुंड्यांना होतात, ती पूर्ण झाडं खाऊन घेतात, तर असे किडे घालवण्यासाठी देखील आपण हा स्प्रे कुंड्यांच्या अवतीभोवती केला तर नक्कीच इथून पूर्णपणे या मुंग्या म्हणा किंवा इतर कोणते किडे निघून जातात। झाडावरती स्प्रे करायचा नाही, कुंडीच्या अवतीभोवती हा स्प्रे आपल्याला करायचा आहे। यानंतरचा याचा वापर जो आहे तो आहे आपल्या घरातील ज्या मेटलच्या किंवा ब्रासच्या वस्तू असतात, शोपीस असतात, त्यांना क्लीन करण्यासाठी। आपल्या घरातील या वस्तू ठेवूनच काळ्या होतात, तर यांना क्लीन करण्यासाठी आपण हा स्प्रे फक्त यावरती असा करायचा आहे आणि त्यानंतर याला 5 मिनिट ठेवून द्या। 5 मिनिटानंतर एखादा कपडा घेऊन याला जर तुम्ही पुसलं तर तुम्ही पाहताल ही जी वस्तू आहे त्याची शायनिंग खूप छान परत येते आणि यावरती जास्त धूळ बसत नाही। कितीही जुनी वस्तू चमकवायची असेल तर हा स्प्रे नक्की करा, 5 मिनिट ठेवून द्या आणि एका छान स्वच्छ कपड्याने याला पुसून घ्या। नक्कीच तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट पाहायला भेटेल। तर इथे जे चैन आहे यावरती गंज लागलेला आहे, तर इथे मी हा स्प्रे करून याला जेव्हा पुसून घेतलं तर पाहू शकता याचा जो गंज आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरातील प्रत्येक लोखंडी वस्तू गंज लागण्यापासून वाचवू शकता। यानंतर आपल्या घरामध्ये असे भरपूर टूल असतात, जसं की पाना असो किंवा पक्कड, कात्री, हातोडा, तर या वस्तूवरती देखील लोखंडी वस्तू असल्यामुळे थोड्या दिवसातच गंज चढतो आणि गंज चढलेली वस्तू जास्त दिवस चालत नाही, म्हणजे ती खराब होते किंवा तुटते। तर या वस्तूंना गंज लागण्यापासून आपण वाचू शकतो। गंज लागलेला असेल तो देखील काढू शकतो या WD-40 स्प्रेचा वापर करून। त्यासोबतच या ज्या पक्कड असतात त्या खूप चालायला जड जातात, काही दिवसानंतर अगदी हलतही नाहीत, कारण की दररोज याचा वापर घरामध्ये होत नाही, तर यांनाही तुम्ही असं लूज करण्यासाठी या स्प्रेचा उपयोग करू शकता। तुमच्या घरातील लॉक जर जाम झाला असेल, चावी अडकली असेल, तर ती काढण्यासाठी देखील आपल्याला या स्प्रेचा उपयोग करता येईल। असे घरामध्ये अजून बरेच उपयोग आहेत। नक्कीच तुम्ही जर हा WD-40 स्प्रे घेतला तर तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल आणि तुमची अवघड किचकट कामे चुटकीसरशी होतील। आणि हा स्प्रे जो आहे त्यावरती स्ट्रॉ लावलेला असल्यामुळे अगदी बारीक ठिकाणी तर हा जातोच किंवा वाईड अँगल देखील आहे। जर कुठे तुम्हाला मोठ्या जागी स्प्रे करायचा असेल तर मग काय, कधी घेताय हा मल्टीपर्पज यूज असलेला पिडिलाइट कंपनीचा WD-40 स्प्रे। या स्प्रेची लिंक मी देत आहे माझ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्या लिंक वरून तुम्ही याला खरेदी करू शकता किंवा आजूबाजूच्या हार्डवेअरच्या दुकानातही तुम्हाला हा सहज उपलब्ध होईल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। परत भेटूया।